निर्माण करू शकतो काय याचा विचार केला तर ह्याच विद्यार्थ्यातून आपण शेतकऱ्यापर्यंत आणखी चांगल्या रीतीने पोहोचू शकतो असं मला वाटतं आणि तशा प्रकारचं काम झालं तर निश्चित आनंद होईल। ज्या मुलांनी ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांचं अभिनंदन या निमित्तानं करतो। विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सुप्रियाताईंचे त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। यानंतर मार्गदर्शन करतायत माननीय नामदार शरदचंद्रजी पवार, कृषी मंत्री, भारत सरकार। आजचा दिवस हा संबंध देशामध्ये शिवछत्रपतींचं स्मरण करण्याच्या संबंधीचा दिवस आहे। या देशामध्ये राजे अनेक होऊन गेले, त्या राज्यांची त्या राज्य प्रमुखांच्या नावानं ओळखली जातात। मग कुठं आदिलशाही असेल, कुठं मुघलांचं राज्य असेल, कुठे यादवांचं राज्य असेल, कुठे चंद्रगुप्ताचं राज्य असेल, पण या देशामध्ये एकच राजा स्वकर्तृत्वानं असा होऊन गेला की ज्यांनी उभं केलेलं राज्य हे भोसल्यांचं राज्य म्हणून कधी ओळखलं गेलं नाही, तर हे राज्य रयतेचं राज्य म्हणून ओळखलं गेलं। आणि म्हणून सर्वसामान्य रयतेच्यासाठी राज्य प्रस्थापित करणारा या देशातला पहिला राजा म्हणून ज्याचा आपण स्वीकार करतो, अभिमान आपल्या अंतःकरणामध्ये ठेवतो, त्यांचं स्मरण करण्याच्या संबंधीचा हा दिवस आहे। या राजाच्या राजवटीमध्ये अनेक प्रकारचे उत्तम पायंडे त्यांनी पाडले, पण एक गोष्ट फार महत्त्वाची त्यांनी लक्षामध्ये आणून दिली सगळ्या आपल्या अधिकाऱ्यांच्या आणि प्रजेच्या, की शिवछत्रपतींच्या या कालखंडामध्ये त्यांच्या राज्यामध्ये काही भागामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली। शेतकऱ्याकडं नांगरट करण्याच्यासाठी सुद्धा त्राण आणि हातानं राहिली नाहीत। शिवछत्रपतींनी आदेश काढला की खजिन्यातलं असेल तेवढं सगळं सोनं बाहेर काढा आणि सोन्याचा फार माझ्या कास्तकाराला देऊन त्याच्या शिवाराची नांगरट करण्याच्या संबंधीची खबरदारी घ्या। नांगरटीला इतकं महत्त्व देणारा हा राजा या भूमिपुत्राच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी आपली जबाबदारी काय आहे हे समाजासमोर सांगण्याच्या संबंधीचा एक आदर्श त्यांनी या माध्यमातून केला। आणि म्हणून त्यांच्या स्मरणाच्या दिवशी आज महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी विद्यापीठातल्या विविध वर्गातल्या मुलामुलींच्या स्पर्धा, मग लेख स्पर्धा असोत, उत्कृष्ट स्पर्धा असोत, समूह नृत्य स्पर्धा असोत, शेतकरी गीत गायन स्पर्धा असोत आणि शेतकरी वेशभूषा स्पर्धा असोत, या आयोजित करण्याच्या संबंधीचं एक मोठं काम गेल्या काही दिवसापासून लक्ष्मीकांत खाबिया आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी अतिशय नेटकेपणानं केलं। त्याची प्रचिती आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणचा व्यासपीठावरचा काही कार्यक्रम बघितल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांनाच आलेली आहे। मी सहजच आयोजकांना विचारलं की आज या ठिकाणी ज्यांचे कार्यक्रम दाखवले, राहुरी कृषी विद्यापीठामधल्या पदव्युत्तर विद्यार्थिनींचा आणि दुसरा डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संबंधीचा आणि अकोला विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातल्या नागपूर जिल्ह्यातल्या एका कृषी शाळेतल्या एका विद्यार्थिनीचा, म्हणजे यांचा पहिला आणि दुसरा नंबर आला का? मला आयोजकांनी सांगितलं की या दोन्ही विद्यापीठांचा नंबर लागला नाही, काही तांत्रिक कारणाच्यासाठी त्यांना स्पर्धेच्या बाहेर जावं लागलं आणि त्यामुळे ते स्पर्धेमध्ये कुठं नाही येत।
म्हणजे ज्यांचा स्पर्धेमध्ये समावेश होऊ शकला नाही त्यांचा आपण कार्यक्रम या ठिकाणी पाहिला. तर जे स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते त्या सगळ्यांच्या कार्यक्रमाचा दर्जा किती उच्च असेल हे या निमित्तानं आपल्या समोर टाकलं. आणि म्हणून ज्यांचा कार्यक्रम पाहण्याची संधी आम्हाला दिली त्या सगळ्यांचं तर मनपूर्वक अभिनंदन केलंच पाहिजे. कारण कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा नुसतं ॲग्री नाही, त्याला धरून कल्चर आहे. याची प्रचिती आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांना आणून देण्याचं फार मोलाचं काम या सगळ्या संयोजकांनी केलं. हे जे वेगवेगळे विषय घेतले ते अतिशय महत्त्वाचे आहेत. मग बीज उत्पादनाच्या संबंधीचं असेल, पूरक जोडधंद्यांच्या संबंधीचं असेल, जलसंधारणाच्या संबंधीचं असेल, हवामानातल्या बदलाचा परिणाम शेतीवर होतो त्याच्या संबंधीचे असतील, यातला प्रत्येक विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर चर्चा होते ही गोष्ट अतिशय चांगली आहे. या ठिकाणी सांगण्यात आलं की प्रतिवर्षी आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत. एक मला सूचना करायची की पुढच्या वर्षी आणखीन एक वेगळा विषय घ्या, शेतीमालाला रास्त किमती आणि महागाई. याच्यावर सुद्धा एकदा या देशामध्ये कुठं ना कुठेतरी चर्चा झाली पाहिजे. सध्या मी मध्यंतरी पंजाबमधल्या आणि वेस्टर्न यूपीच्या काही भागामध्ये फिरत होतो आणि गहू उत्पादकांनी माझं फार मोठ्या प्रमाणावर गावोगाव स्वागत केलं. मी जरा दचकत गेलो होतो. म्हटलं सध्या सगळी वृत्तपत्र आणि टेलिव्हिजन बघितलं तर महागाई मंत्री म्हणून माझं स्वागत केलं जातं. तर इथं तर आपण आता डायरेक्ट लोकांच्यामध्ये जातोय, महाराष्ट्रात नाही पण अन्य राज्यामध्ये जातोय. तर ते सगळे लोक मला सांगत होते की गेल्या वर्षी तुम्ही आम्हाला 1100 रुपये क्विंटल गव्हाला भाव दिला, जो कधी आम्हाला गेल्या आयुष्यात अनेक वर्षात पाहायला मिळाला नाही. 500 रुपयानं तुम्ही 1100 रुपयाला भाव नेला. सांगायचं तात्पर्य असं आहे की हा जो सबंध देशातला 62% जो वर्ग आहे, जी 62% लोकसंख्या, एकेकाळी 80% लोकसंख्या ही शेतीवर